विद्रोही दयानंद भाग क्रमांक 6 मानवेर आदि जन्मभूमी। ऋषी दयानंदांनी सत्यार्थ प्रकाशच्या 8व्या समुल्लास मध्ये त्रिविष्टप अर्थात तिबेटमध्ये मानवाची आदि सृष्टी मांडली आहे। याविषयी तेथे त्यांनी कसले प्रमाण प्रस्तुत केले नाही। निश्चितच हा त्यांच्या आर्ष बुद्धीचा चमत्कार आहे। सत्यार्थ प्रकाशात इसवी सन 1875 मध्ये उपलब्ध त्यांच्या मताची पुष्टी वैज्ञानिकांनी 120 वर्षांनंतर केली आहे। याचे विवरण बडोद्याहून प्रकाशित इंडियन एक्सप्रेसच्या 16 जानेवारी 1995 च्या अंकात दिले आहे। त्यातला महत्त्वपूर्ण अंश आम्ही येथे उद्धृत करीत आहोत। ह्यूमन लाइफ originated in Tibet, says theory. Beijing. Scientists have propounded a new theory that human life may have formed in Tibet after the planet's greatest intercontinental collision. They have come out with a hypothesis that all human life is formed out of the uplift of the Tibetan plateau when the Indian subcontinent crashed into Asia many million years ago. The hypothesis has been propounded by a team of international geologists who went public last week in a BBC documentary shedding new light on climate shifts and solar radiation. Based on their findings, an article in Hong Kong based on South China Morning Post said the scientists believe India was dragged towards Asia in the age of the dinosaurs. विदेश आणि विधर्म दोघांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी ऋषी दयानंदांनी देश सावधान केला होता। वर्तमानात मोठ्या जोराने आवाज उठत आहे की सुमारे 1 अब्ज लोकसंख्या असणाऱ्या भारतात एकही व्यक्ती या योग्य नाही जी या देशावर शासन करू शकेल। विदेशातून आयात केलेल्या इम्पोर्टेड प्रधानमंत्र्याविना देश चालू शकणार नाही, म्हणून देशाच्या शासनाची सूत्रे इटलीत जन्मलेल्या व तेथेच पालनपोषण झालेल्या सोनिया गांधीस आणि तिच्या परिवारास सोपविली पाहिजेत। सोनिया गांधी विदेशोत्पन्न तर आहेतच, तसेच धार्मिक दृष्टीनेही त्या असा धर्म मानतात जो विदेशोत्पन्न आहे। त्यांच्या मूळ्या इटलीत आणि इटलीतही विशेष करून रोममध्ये आहेत। आम्ही 27 सप्टेंबर 1994 ला श्रीमती सोनिया गांधींच्या नावाने एक परत पावती रजिस्टर्ड पत्र लिहून विचारली की आम्हास कळले आहे की काही काळापूर्वी जेव्हा रोमचे पोप भारतात आले होते तेव्हा तुम्ही आपल्या पुत्रास व कन्येस बाप्तिस्मा देऊन त्यांना ईसाई धर्मात दीक्षित करविले होते। कृपया सांगा की हे सत्य आहे अथवा केवळ अफवेवर हे आधारित आहे। पत्राचे उत्तर न आल्याने आम्ही पुन्हा त्याच प्रकारे रजिस्टर पत्र स्मरणपत्र द्वारे उत्तर मागविले। त्या पत्रात आम्ही हेही लिहिले की 30 ऑक्टोबर 1994 पर्यंत या पत्राचे उत्तर न आल्यास आम्ही असे मानण्यास विवश होऊ की आम्ही जे काही ऐकले आहे ते सत्य आहे। शेवटी 6 नोव्हेंबर 1994 ला रजिस्टर्ड पत्राद्वारे आम्ही त्यांना असे सूचित केले की निर्धारित दिनांकापर्यंत तुमचे उत्तर न आल्यास मौनम संमती लक्षणम च्या सार्वभौम नियमानुसार तुम्ही स्वीकार केला आहे की आम्ही जे काही ऐकले आहे ते सत्य आहे। श्रीमती सोनिया गांधी देशात ईसाई मिशनऱ्यांना त्यांच्या कामात भरपूर संरक्षण व सहाय्य देत राहिल्या आहेत, ज्यांना धर्मपरिवर्तनासाठी विदेशातून दरवर्षी 1400 कोटी रुपये मिळतात।
मिशनऱ्यांच्या अशा कारवायांच्या परिणामापोटी देशात हिंदूंची संख्या जी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळी सुमारे 80% होती ती आता 65% आली आहे. तर ईसाईयांची संख्या 1% वाढून 3%, तर मुसलमानांची संख्या 15%वरून 28% झाली आहे. मातृत्वाची तथाकथित मूर्ती मदर तेरेसा यांच्या निर्देशनात भारताच्या ईसाईकरणाचे आंदोलन प्रत्यक्ष तसेच परोक्ष रूपाने द्रुतगतीने चालत राहिले आहे. मदर टेरेसाकडून समान नागरी संहितेस विरोध, ईसाई बनल्यानंतरही हरिजन गिरिजन आदींना हिंदू हरिजनासमान सोयी सवलतींची मागणी, श्री ओमप्रकाश त्यागीद्वारे छलकपटाने केले गेलेल्या धर्मांतरास विरोध करणाऱ्या बिलास विरोध आदी असून सुद्धा टेरेसांना भारतरत्नाची उपाधी देणे भारत सरकारच्या राष्ट्रविरोधी तसेच सांप्रदायिकतेस पोषक नीतीचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. वस्तुतः कुराणाची शिकवण असल्यास भारतात ना एकी नांदू शकते ना विश्वात शांती. अशा स्थितीत सोनिया परिवाराच्या हातात देशाच्या शासनाची सूत्रे देणे म्हणजे देशद्रोह नव्हे काय? आर्याभिविनयाचा प्रभाव. आर्याभिविनयाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 1ल्या मंत्रात ऋषी दयानंदांनी लिहिले, हे माझ्या प्रभो, तुझ्या अनुग्रहाने आम्ही सर्व लोक परस्पर प्रीतिमान, रक्षक, सहाय्यक, परमपुरुषार्थी होत, परस्पराचे दुःख पाहू न शकोत, स्वदेशस्थादी माणसांना परस्पर अत्यंत निर्वैर, प्रीतिमान, पाखंडरहित कर. पुन्हा 31व्या मंत्रात ऋषी परमेश्वरास प्रार्थना करतात, हे महाराजाधिराज परब्रह्म, अखंड चक्रवर्ती राज्यासाठी शौर्य, धैर्य, नीती, विनय, पराक्रम आणि बल आदी उत्तम गुणायुक्त कृपा करीत आम्हा लोकांना यथावत पुष्ट कर. अन्य देशवासी राजा आमच्या देशात कधी न व्हावा आणि आम्ही लोक पराधीन कधी न होत. हे प्रभो, आम्हास द्यावा पृथ्वीभ्याम अर्थात परमोत्कृष्ट मोक्ष सुख, स्वर्ग, निःश्रेयस तसेच पृथ्वी अर्थात संसार सुख म्हणजे अभ्युदय या दोन्हीसाठी समर्थ कर. आपल्या कृपादृष्टीने आम्हास विद्या, पुरुषार्थ, हत्ती, घोडे, सुवर्ण, हिरे आदी रत्ने, उत्कृष्ट शासन, उत्तम पुरुष आणि प्रीती आदी पदार्थ उपलब्ध कर. ज्यायोगे आम्ही कोण्या पदार्थाअभावी दुःखी न होत. हे सर्वाधिपती, ब्राह्मण, क्षत्रिय, विद्या तसेच शौर्यादी गुणयुक्त, विष, अनेक विद्योद्यम, बुद्धी, विद्या, धन आणि धान्यादी वस्तुयुक्त तसेच शूद्रादीही सेवादी गुणयुक्त हे सर्व स्वदेश भक्त उत्तम आमच्या राज्यात होत. अर्थात कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही विदेशांवर अवलंबून न राहोत. दयानंदांच्या या क्रांतिकारी विचारांनी युवकांच्या मनात विद्रोहाचा अग्नी प्रज्वलित केला व ते लढण्यासाठी सिद्ध झाले. यात अन्यतम होते श्यामजी कृष्ण वर्मा. विश्वविख्यात रशियन लेखक मॅक्झिम गॉर्कीद्वारे भारतात मॅझिनी म्हणविले जाणारे तसेच विदेशात राहून ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्षाचे गठन करणारे श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म इसवी सन 1857च्या ऐतिहासिक क्रांतीच्या वर्षात 4 ऑक्टोबरला सौराष्ट्रात कच्छ प्रदेशाच्या मांडवी नामक कसब्यात झाला होता. भारतात क्रांतिकारी आंदोलनाचे ते आदी प्रवर्तक होते. भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी सहाय्याच्या उद्देशाने त्यांनी शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. त्यांच्याच प्रेरणेने आणि सहाय्याने वीर सावरकर आणि लाला हरदयालांसारखे देशभक्त तयार झाले. स्वामी दयानंदांच्या प्रेरणेने आणि सहाय्याने श्यामजी कृष्ण शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
स्वामीजींनी त्यांचा परिचय ब्रिटिश संस्कृतज्ञ आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे संस्कृत विभागाध्यक्ष मोनियर विलियम्सशी करविला. ऑक्सफोर्डमधून इसवी सन 1883 मध्ये BA ची डिग्री प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होते. तेथे बेलिओल कॉलेजमध्ये शिकत असताना ते महाराणी व्हिक्टोरियाच्या शासनात इंग्लंडचे सर्वात अधिक महत्त्वाचे पंतप्रधान ग्लॅडस्टोनचे सुपुत्र लॉर्ड ग्लॅडस्टोनचे सहपाठी होते. कालांतराने श्यामजी कृष्ण वर्मांनी पंतप्रधान ग्लॅडस्टोन यांच्याकडे भारतात गोहत्येवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली होती. श्यामजी कृष्ण वर्मांनी राष्ट्रीयतेचा आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्षाचा पहिला धडा स्वामी दयानंदांकडूनच घेतला होता. इसवी सन 1875 मध्ये जेव्हा स्वामीजींनी आर्य समाजाची स्थापना केली होती तेव्हा त्याच्या सदस्यांच्या सूचीमध्ये स्वामी दयानंदांसोबत श्यामजी कृष्ण वर्मांचेही नाव होते. स्वामीजींनी श्यामजींना आपल्या उत्तराधिकारिणी परोपकारिणी सभेचे सदस्य म्हणून निर्देशित केले होते. आर्याभिविनयाने प्रभावित होऊन श्यामजींनी इसवी सन 1905 मध्ये एका संस्थानातील राज्याच्या पंतप्रधान पदाचे त्यागपत्र दिले आणि उभे आयुष्य एका अनिर्बंध देवदूताच्या रूपात खर्ची घातले. क्रांतिकारकांचे गुरु आणि भारतात ब्रिटिश शासनाच्या विशेषतः पोलिसाच्या दृष्टीने आतंकवादाचे प्रतीक चंद्रशेखर आझाद जोपर्यंत आर्याभिविनयातील कमीत कमी एका मंत्राचा पाठ करीत नव्हते तोपर्यंत ते भाकरीचा एक तुकडा देखील तोडीत नव्हते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, तसेच मेरा रंग दे बसंती चोला अशा सारख्या गीतांचे गायक रामप्रसाद बिस्मिल यांना कोण जाणत नाही. सामान्य रूपात माणूस मरणाने भयभीत होत असतो, परंतु बिस्मिल मृत्युंजय होते. फाशी जाण्याच्या 4 दिवसांपूर्वी स्थितधी मुनीप्रमाणे कारागृहाच्या कालकोठडीत लिहिलेल्या आपल्या आत्मकथेमध्ये पुढील जन्मामध्ये कृण्वंतो विश्वमार्यम च्या आदर्शच्या पूर्तीचा संकल्प सोडला आणि 19 डिसेंबर 1927 ला सोमवारच्या प्रातःकाळी विश्वाणदेव च्या वैदिक मंत्राच्या उच्चारणासोबत फास आपल्याच हातांनी आपल्या गळ्यात घातला. त्यांची अंतिम इच्छा होती, मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी न मैं रहूं न मेरी आरजू रहे. रामप्रसाद बिस्मिलांचे हे शब्द 30 ऑक्टोबर 1883 ला अजमेरमध्ये व्यक्त केल्याप्रमाणे आपले आदर्श ऋषी दयानंद यांची भावना ईश्वरा तुझी इच्छा पूर्ण होवो याच्या अनुरूप होते. इसवी सन 1920-21च्या असहकाराच्या चळवळीच्या दिवसात कठोर यातना सोसणाऱ्या सियालकोटच्या लाला गणेशदासांनी आपल्या आठवणीत लिहिले होते, मी मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने सांगतो की संसारातली कोणतीही शक्ती मला भयभीत करू शकत नाही आणि मोठ्यात मोठ्या विपत्तीमध्येही मी समर्पण करू शकत नाही, कारण मला आर्याभिविनयातून अदम्य साहस, आध्यात्मिक शक्ती आणि मानसिक शांती प्राप्त झालेली आहे. स्वातंत्र्य लढ्यात आर्यांसाठी आर्याभिविनय अपूर्व शक्तीचा व प्रेरणेचा स्रोत होता आणि राहील. आर्याभिविनय आर्यांना वैदिक भक्तीच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करविण्यासाठी ऋषी दयानंदांनी आर्याभिविनय नावाचा अनुपंप ग्रंथ लिहिला. त्यांनी स्वतः या ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रयोजनाविषयी लिहिले आहे की या ग्रंथाने माणसाला ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान आणि भक्ती, धर्मनिष्ठा, व्यवहारशुद्धी इत्यादी प्रयोजने सिद्ध होतील, ज्यायोगे नास्तिक आणि पाखंड मतादी अधर्मात माणूस फसणार नाही. संदर्भ आर्याभिविनय ग्रंथाची उपक्रमणिका. या ग्रंथाचे लेखन ऋषींनी चैत्र शुक्ल 10 गुरुवार संवत 1932 ला केले.
हे ऋषींनी लिहिलेल्या उपक्रमणिकेच्या पुढील श्लोकावरून स्पष्ट आहे. चक्षुरामांक चंद्रेब्दे चैत्रे मासी सिते दले दशम्यां गुरुवारेयं ग्रंथारंभ कृतो मया. परोपकारणी सभा अजमेरद्वारे प्रकाशित आर्याभिविनयात द्वितीय प्रकाशाच्या शेवटी समाप्तश्चयम ग्रंथ असा पाठ आढळतो. परंतु या ग्रंथाच्या अंतरंगाच्या आणि बहिरंगाच्या दोन्ही परीक्षांवरून विदित होते की वस्तुतः हा ग्रंथ अपूर्ण आहे. स्वतः ऋषींनी श्री गोपाळरावांना ज्येष्ठ वद्य नवमी संवत 1932 लिहिले होते. आर्याभिविनयाचे 2 अध्याय तर बनले गेले आहेत, आणखी 4 अध्याय बनणे आहेत. यावरून स्पष्ट होते की हे पुस्तक अपूर्ण आहे. ग्रंथाच्या अनुक्रमणिकेच्या 5व्या श्लोकाच्या भाषेत ऋषी लिहितात, या ग्रंथात केवळ 4 वेदांच्या आणि ब्राह्मण ग्रंथांच्या मूळ मंत्रांचे प्राकृत भाषेत व्याख्यान केले आहे. परंतु उपलब्ध आवृत्त्यामध्ये 2च वेदांच्या 107 मंत्रांचे आणि तैत्तिरीय आरण्यकाच्या 1 मंत्राचे व्याख्यान उपलब्ध आहे. आर्याभिविनयाच्या समकालीन संस्कार विधीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये विषय सूचीच्या पाठीमागे पुस्तकांचे जे सूचीपत्र छापले आहे त्यात आर्याभिविनयाच्या 2 भागांचा उल्लेख आढळतो. 2 अध्याय अर्थात प्रकाश तर बनले आहेत आणि पुढे 4 बनण्याच्या मार्गावर आहेत. यावरून स्पष्ट आहे की ऋषी हा ग्रंथ 6 अध्यायामध्ये पूर्ण करू इच्छित होते, ज्यात 4 मध्ये 4 वेदांच्या आणि उरलेल्या 2 मध्ये ब्राह्मणांच्या आणि उपनिषदांच्या मंत्रांची व्याख्या करू इच्छित होते. क्रमशः